चला तर मग आता सुरुवात करूया आपण दिवाळीत खाल्ले जाणारे फराळांची रेसिपी। तर आजपासून रोज आपल्याला दिवाळी फराळांची रेसिपी पाहायला मिळेल। तर इथे तुम्ही हा अनारसा पाहू शकता। अगदी मस्त असं जाळीदार खुसखुशीत असा हा अनारसा झालेला आहे। अगदी परफेक्ट पद्धतीने जाळीदार अनारसा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, एसपी रेसिपी मध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी आणि वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। जुना तांदूळ इथं आपल्याला घ्यायचा आहे। आता रेशनचा तांदूळ आपल्याला स्वच्छ असं 3 ते 4 वेळा पाण्याने खळखळून धुवून घ्यायचा आहे। तर इथे मी हा तांदूळ पूर्णपणे स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये पूर्ण तांदूळ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचंय। पूर्ण तांदूळ बुडून तांदळाच्या वरती 1-2 इंच पाणी असायला पाहिजे। आता हा पाणी घातलेला तांदूळ आपण 3 दिवस भिजण्यासाठी ठेवणार आहोत। आता झाकण लावून आपण हे साईडला ठेवून देऊया। आता दुसऱ्या दिवशी तुम्ही इथं पाहू शकता, हे पहा वरती असे थोडेसे आपल्याला फेस दिसत आहे। तर अशा पद्धतीने तांदळावरती फेस हा यायलाच पाहिजे, तरच आपला तांदूळ चांगला असा फर्मेंट होतो असं समजलं जातं। आता परत एकदा आपण अगदी हलक्या हाताने हे तांदूळ स्वच्छ करून घेणार आहोत। आता हे अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने थोडंसं चोळायचं आहे, म्हणजे जे त्यातील घाणवास असतो तो निघून जातो। आता पूर्ण पाणी काढून मी 2 वेळा हे तांदूळ धुवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये परत स्वच्छ पाणी घालायचंय। परत तांदळाच्या वरती 2-3 इंच आपल्याला पाणी घालायचं आहे। आता झाकून परत साईडला ठेवलं आणि हा तिसरा दिवस आहे तांदूळ भिजत घातलेला त्याचा तिसरा दिवस। आणि पाहू शकता मस्त असं हा तांदूळ फर्मेंट झालेला आहे। वरती तुम्ही जाळी पाहू शकता, अगदी परफेक्ट असा हा तांदूळ फर्मेंट होऊन झालेला आहे। आता हे पाणी पूर्ण मी निथळून काढलं त्याच्यामधलं। आता परत हे तांदूळ अगदी हलक्या हाताने आपल्याला 5 ते 6 वेळा धुवून घ्यायचं आहे, म्हणजेच ह्यामध्ये जो उग्र घाणवास असतो तो निघून जाईल पूर्णपणे। तर इथं मी स्वच्छ असं तांदूळ 4 ते 5 वेळा धुवून घेतलेला आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे तांदूळ धुवायचं आहे। चोळून अजिबात धुवायचं नाही, नाहीतर ते पूर्ण तांदूळ निघून जाईल आणि अनारशाला अजिबात चव येणार नाही। आता हे आपण एका चाळणीवरती नितळत काढूया। आता हे तांदूळ 3 दिवस म्हणजेच किती दिवस भिजवायचं, तर मी शनिवारी भिजायला घातलेलं तांदूळ सकाळी 10ला, तर मंगळवारी सकाळी 10 ते 11च्या दरम्यान हा मी तांदूळ पाण्यातून बाहेर काढलेला आहे। म्हणजेच तुम्ही समजू शकता अगदी कंप्लीट 3 दिवस आपल्याला हे भिजत घालायचं आहे। आता तांदूळ इथं पाहू शकता, एक तोडून पाहूया आपण। अगदी हलक्या हाताने जरी दाबलं तरी देखील त्याची पावडर होत आहे। अशाच पद्धतीने आपल्याला तांदूळ फर्मेंट करून घ्यायचं आहे। आता एका स्वच्छ अशा कापडावरती मी पूर्ण तांदूळ सुकवून घेतलेला आहे। आता पाहू शकता अगदी थोडंसं जोराने दाबलं की हाताला हे तांदूळ चिपकत आहे। एवढंच आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे, जास्तही वाळवायचं नाही। फॅन खाली किंवा उन्हात देखील आपल्याला हे वाळवून घ्यायचं नाही। आता हे वाळलेलं तांदूळ आपण मिक्सरवरती अगदी मैद्याप्रमाणे बारीक असं दळून घेणार आहोत। जाडसर असं वाटायचं नाही, नाहीतर अनारसे होणार नाही, तेलामध्ये विरघळून जाईल किंवा कडक सुद्धा होतील ते तळल्यानंतर। त्यासाठीच आपल्याला अगदी मैद्याप्रमाणे बारीक असं मिक्सरवरती दळून घ्यायचं आहे। आता एक मैद्याची चाळण घ्यायची आणि आपल्याला अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं आहे। तांदूळ वाळवताना पूर्णपणे कोरडं करायचं नाहीये, 100% वाळवून घ्यायचं नाही। एक 10 ते 20% आपल्याला हे ओलसरच ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण देखील ओलसर ठेवायचं नाही अजिबात, तरच अगदी बारीक असं मैद्यासारखा हा तांदूळ दळला जातो। आता हा जो उरलेला रवा असतो तो परत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, परत त्यामध्ये तांदूळ घालायचं आणि परत मिक्सरवरती फिरवून घ्यायचं। राहिलेला रवा आपल्याला फेकायची गरज नाही। तर अशा पद्धतीने सर्व तांदूळ मी दळून घेतलेला आहे आणि हा लास्टचा उरलेला तांदूळ आहे। पाहू शकता जास्त देखील अजिबात वेस्ट गेलेला नाहीये, एवढंच हा रवा शिल्लक राहिलेला आहे। साधारण 1 चमचा हा रवा आहे। पाहू शकता अजिबात आपलं तांदूळ वेस्ट सुद्धा गेलेलं नाही। आता हे पाहू शकता मस्त असं अगदी बारीक हे पीठ बनवून घेतलेलं आहे मी। आता अनारशासाठी पीठ परफेक्ट आहे कसं ओळखायचं, तर अशा पद्धतीने पिठाचा जर आपण मुटका बनवला तर सहज बनतोय, पाहू शकता, आणि तोडलं की सहज पीठ बनून जातं। आता हे आपण पीठ वाटीने मोजून घेणार आहोत। असं तर हे अर्धा किलो आहेच, परंतु जर अनारसे चुकत असेल, परफेक्ट जर प्रमाण हवं असेल तर वाटीनेच मोजून घ्या, पीठ मोजून घ्या। तर इथं 1 वाटी हे पीठ भरलेलं आहे, हे आहे दुसरी वाटी, आणि नंतर ना अर्धी वाटी हे पीठ भरलेलं आहे। पाहू शकता 2.5 वाटी आपलं तांदळाचं पीठ भरून झालेलं आहे। आता एका प्लेटमध्ये हे पीठ आपण काढून घेऊया। ह्याच वाटीने मी 2.5 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता 2.5 वाटी पिठाला आपण 1.25 वाटी बारीक चिरलेला गूळ घेणार आहोत, आणि गूळ घेताना सुद्धा अशा पद्धतीने अगदी मऊसर असं गूळ घ्यायचं आहे, कडक अजिबात घ्यायचं नाही, म्हणजेच तांदळाच्या पिठाला पाणी सुटतं। तर इथं प्लेन 1 वाटी गूळ मी सुरुवातीला घालून घेतलं, नंतर
नंतरनं पाव वाटी गूळ मी घेतलेला आहे, म्हणजेच 1.25 वाटी. आणि जर अर्धा किलो जर तांदूळ असेल तर तुम्ही 350 ते 400 ग्रॅम गूळ इथं वापरू शकता. आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आता हाताने अशा पद्धतीने हे पीठ आणि गूळ एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे एकत्र करून जर झालं की आपल्याला परत हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. अगदी 20 ते 30 सेकंदापर्यंत जर फिरवलं तरी देखील हे पीठ बनून जातं. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पीठ घालून आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया. आणि पाहू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे. एकजीव असा हा पीठ बनवून तयार होतोय. असं जर गोळा बनवलं की सहज हा गोळा बनला जातो. तसं तर हाताने देखील आपण मळून घेऊ शकतो, परंतु खूप वेळ लागतो त्याला, कमीत कमी अर्धा तरी तास लागतोच. त्याऐवजी आपण अशा पद्धतीने मिक्सरवरती जर हा पीठ घालून फिरवला तर अगदी पटकन 2 ते 3 मिनिटामध्ये पीठ बनवून तयार होतं. तर अशाच पद्धतीने मी सर्व मिश्रण मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे. आता काही करायची गरज नाही. पाहू शकता पीठ चांगलं असं एकजीव झालेलं आहे. आता हाताने चांगलं असं हे मळून घेणार आहोत. एक अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे अशा पद्धतीने मळून गोळा बनवून घ्यायचा आहे. पाहू शकता एकजीव असं चांगला असा गोळा झालेला आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे. तसं तर एकदाच आपण सगळा गोळा डब्यामध्ये भरू शकतो, परंतु तो डब्यामध्ये बसत नसल्या कारणाने छोटे छोटे गोळे करून डब्यामध्ये पीठ मुरवायला ठेवला जातो. तर अशा पद्धतीने मी देखील 3 गोळे बनवून घेतलेला आहे. आता एक बंद डब्यामध्ये आपण हे पीठ सगळं पूर्णपणे भरून घेणार आहोत. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे पीठ पूर्ण मी ह्या डब्यामध्ये भरून घेतलं. आता झाकण लावायचं आहे. आता हे पीठ आपण कमीत कमी 2 दिवसासाठी तरी मुरवायला ठेवणार आहोत. तसं तर हे पीठ महिनाभर वर्षभर देखील मुरवायला ठेवतात, पण आपण 2 दिवस हे मुरवून घेतलेलं आहे. आता पाहूया. तर इथे पाहू शकता मस्त असं पीठ अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. त्याला चांगलं असं पाणी सुटलेलं आहे. अजिबात आपण ह्यामध्ये दुधाचा किंवा केळीचा, पाण्याचा, तुपाचा वापर अजिबात केलेला नाही. पिठाला चांगलीच चकाकी आलेली आहे आणि पीठ सुद्धा चांगलं असं मौसूद झालेलं आहे. आता इथे पाहू शकता असं जर गोळा बनवलं तर अगदी पटकन असा हा गोळा बनवून तयार होतो. आता माझं पीठ तर अगदी परफेक्ट झालेलं आहे. जर समजा तुमचं पीठ जर कोरडंच राहिलं असेल तर तुम्ही थोडंसं गूळ घालून परत एकदा मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता. खूप जास्तही गूळ वापरायचं नाही. गरजेनुसार गूळ वापरून मिक्सरवरती फिरवून तुम्ही पीठ ओलसर असं बनवून घेऊ शकता आणि नंतर मग अनारसे बनवू शकता. किंवा जर असं करायचं नसेल तर तुम्ही दुधाचा हात किंवा एक केळी देखील ह्यामध्ये चांगली पिकलेली घालून पीठ मळून घेऊ शकता. तर इथे मला कशाचीच गरज नाही, तर इथे मी सुंठ आणि वेलची पूड घातलेला आहे. आता परत हे पीठ मी एका प्लेटमध्ये काढून चांगलं असं मिनिटभर मळून घेणार आहे. आता जेवढं चांगलं आपण मळून घेऊ तेवढे चांगले अनारसे होईल. तर अशा पद्धतीने हे मी पीठ पूर्णपणे चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे. परत एकदा अगदी मऊसूत असा हा गोळा झालेला आहे. हे पहा किती मऊसूत असं गोळा आहे. आता ह्या ताटामध्ये आपण ठेवून देऊया. आता अनारसे थापायला घेऊया. तर पाहू शकता पीठ असं पसरून जातं, तर घाबरायची गरज नाही. हे अगदी परफेक्ट असं अनारसा बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे असं समजायचं. आता अनारसे थापण्यासाठी घेतलेला आहे मी थोडीशी खसखस घेतलेली आहे. अशा पद्धतीने गोळा काढून गोळा बनवून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने मऊसूत असा गोळा करायचा आणि अशा पद्धतीने खसखसवरती हे अनारसा थापून घ्यायचं आहे. हे पाहू शकता अगदी सहज असा हा पसरतोय. पाहू शकता तुम्ही खूप जास्त मेहनत घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. अगदी परफेक्ट जर पीठ बनवून तयार असेल तर अगदी परफेक्ट असे अनारसे तयार होतील. तर इथं पाहू शकता छानसं असं अनारसा मी थापून घेतलेला आहे. आता हे जर साधं आपलं रेग्युलर अनारसा झालं, आपण एक दुसऱ्या पद्धतीने अनारसा पाहूया. शाही जर अनारसा बनवायचा असेल तर काजू आणि बदामाचे बारीक काप करायचे, खसखसवरती ते घालायचं, त्यावरती अनारशाचं पीठ घालायचं आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं. अगदी मस्त असे शाही अनारसे बनवून तयार होतात. काजू बदाम आवडत असल्यास पिस्ता देखील तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. आणि पाहू शकता तर हे पहा अगदी मस्त असं परफेक्ट असा हा शाही अनारसा बनवून तयार आहे. आता आपण तळून घेऊयात. तर तेलामध्ये आपण अनारसे सोडतो त्यावेळेस अगदी मंद आचेवरती अनारसा तळून घ्यायचा आहे. तेल खूप जास्त थंडही नाही. थंड असलं की विरघळून जाईल आणि खूप जर गरम असलं की करपून जाईल. आणि अशा पद्धतीने हे तळून झालं की असं साईडला ठेवायचं, म्हणजे अनारशाला जी जाळी पडती ना त्यामुळे हा तेल शोषला जातो जास्त प्रमाणात. त्यासाठी अशा पद्धतीने उभा ठेवून पूर्ण तेल निथळून काढायचं. आता मीडियम आचेवरतीच आपल्याला अशा पद्धतीने हे अनारसे तळून घ्यायचे आहे. आता अनारसे तळताना
हा एकाच साईडने तळला जातो आणि अशा पद्धतीने वरच्या साईडला तेल उडवून हा दोन्ही साईडनी अनारसे तळून काढतात. तर पाहू शकता मस्त असं कलर देखील आलेला आहे. आता आपण कुठला गूळ वापरतो ह्यावर देखील अनारशाला कलर येतो. जर पिवळा गूळ वापरला तर थोडेसे पिवळट असे अनारसे होतात आणि जर ऑर्गॅनिक नैसर्गिक गूळ म्हणजे केमिकल विरहित जर गूळ वापरलं तर अशा पद्धतीने चांगलं असं गोल्डन कलरवरती हा तळला जातो. तर मस्त असे जाळीदार खुसखुशीत असे अनारसे बनवून तयार आहेत. नक्कीच अशा पद्धतीने ट्राय करू शकता. अगदी पहिल्यांदा जरी बनवला तरी देखील अनारसे बिघडणार नाही, अगदी परफेक्ट असे होतील. आता मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने बनवा म्हणजे अगदी परफेक्ट होईल. आता रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.